नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. आम्ही गाव सोडून शहरांकडे आलो रोजगाराच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने. आणि आज मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली आजूबाजूच्या परिसरात राहिलो असलो तरी आमच्या सगळ्यांमध्ये असलेला संवाद, नातं, गावाकडे गेल्यानंतर आठवणीने एक दुसऱ्याला फोन करणं, विचारपूस करणं, हे आम्ही आताही कोणीच आपण सोडलेलं नाही. आणि सन्मान्य राणे साहेब आणि आपल्या सगळ्या जणांचं ते एक अतूट नातं आहे. राणे साहेबांनी आपल्या राजकीय प्रवासामध्ये कोकणातल्या जनतेसाठी जे काही योगदान दिलं, जे काही विकासासाठी प्रयत्न केले, मी आणि निलेशजी नेहमी सांगतो की नवीन माणसं जोडण्यापेक्षा राणे साहेबांनी, सीताराम राणे साहेबांसारखे जोडलेली माणसं यांना जोपासणं आणि सांभाळणं हे आमच्या दोघा जणांचं काम आहे. आणि म्हणून आवर्जून इथे उपस्थित आहे. आजच सकाळी मी केळकर साहेब, मी मुंबईच्या महापौरांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबईच्या महापौर पण आमच्या कोकणातल्याच आहेत, ऋतू तावडे, आमच्या पेंडूर गावाचे आहेत, मला वाटतं मालवण. आणि कुठे खारेपाटी, म्हणजे दोन्ही बाजूने आमच्याच आहे. आणि त्यांना पत्र लिहिलं की मॅडम, आपण कोकणातले आहात, आज आपण मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेचे आशीर्वाद घेऊन आज आपण महापौर झालेला आहात. आज मुंबईत कोकण आणि कोकणात मुंबई हे समीकरण वर्षानुवर्ष आपण पाहतो. पण मुंबईतला राहणारा, ठाण्यातला राहणारा, कल्याण डोंबिवलीतला राहणारा जो आपला कोकणातला माणूस आहे, त्याच्यासाठी हक्काचं एकही कोकण भवन आजपर्यंत आपण या शहरामध्ये उभं करू शकलो नाही. ज्या वास्तूमध्ये कोकणातला माणूस गेल्यानंतर आपली खाद्य पद्धती, आपली खाद्य संस्कृती, आपली एकंदरीत भजन संस्कृती असो, आपले नाट्य, विविध आपल्या दशावतार सारखी नाटकं असतील, की आपल्या विविध खाद्य पदार्थ जे आपल्याला भेटतात, जे असंख्य ह्या बचत गट स्टॉलमध्ये आपल्याला उपलब्ध होतील, या सगळ्याचं एक केंद्र म्हणून, आणि त्याबरोबर आपले जे मुलं मुली जे इथे शिकतात किंवा जे गावावरून जे आपण काही लोक कधी कधी नातेवाईकांना भेटायला येतो, आपलंही हक्काचं त्या त्या शहरामध्ये कोकणातलं भवन असलं पाहिजे, ह्या संबंधितची मागणी मी मुंबईच्या महापौरांकडे केली आहे. म्हणून आता मी केळकर साहेबांनी पण हेही सांगितलं की साहेब, मुंबईमध्ये तर होणार आहे, तुम्ही आणि आता सीताराम राणेजी आमच्या ठाण्यामध्ये पण हक्काचं कोकण भवन उभं करा, हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.